हाय सभी दोस्तों को प्यार भरा नमस्कार। हाय सभी यूट्यूब फॅमिली नमस्कार। आता आपला जुलै महिना आहे। या जुलै महिन्यामध्ये दोन सण आहेत। एक आहे आषाढी एकादशी आणि एक आहे गुरुपौर्णिमा। ह्या आषाढी एकादशीचं महत्त्व आपल्या सर्वांना पण माहितीच आहे, पण काही नवीन पिढी आहे कसली आषाढी एकादशी आणि कसली कार्तिकी एकादशी असं म्हणणारी सुद्धा आहेत। त्याबद्दल आज आपण माहिती ऐकणार आहोत। आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी। या दिवशी श्री विष्णू आणि श्री विठ्ठल यांना खूप महत्त्व दिलेलं आहे। तर ह्या कालावधीमध्ये चातुर्मास सुरू होतो। आषाढी एकादशी ही आळंदीपासून देहूपासून अशी करत वारकरी संप्रदाय हा जो वर्ग आहे आपला पायी वारी करतात पंढरपुरापर्यंत। 1 महिन्यापासून सुरुवात झालेली असते। या वारीमध्ये हजारो लाखो भाविक पायी वारी करत असतात आणि त्यानंतर पंढरपूरला येऊन चंद्रभागेमध्ये अंघोळ करतात। मनाची शुद्धी होते असा एक भावनिकता आहे आणि ती भावनिकता आपली असते। पण काही लोक त्याचा गैरसमज करतात। काय देहशुद्धी होते का, असं होतं का, तसं होतं का? नाही, ह्या सगळ्या गोष्टी जर आत्मसात केल्या तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात। ह्या सगळ्या गोष्टी जर आत्मसात केल्या तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात। चंद्रभागेमध्ये आंघोळ केली तरी आपल्याला पवित्र मानतं। आपण नदीमध्ये आंघोळ करतो, डबक्यामध्ये आंघोळ करतो, आणि मग चंद्रभागेमध्ये आंघोळ करायला काय हरकत आहे सांगा बरं? म्हणून सांगते की चंद्रभागेमध्ये आंघोळ केली मनाची शुद्धी होते। आत्मा आपला चांगला राहतो, आपले विचार चांगले राहतात, असं एक भावनिकता आहे, एक समज आहे। हे खरं आहे। ज्याला पटतं त्याला ते करतात, ज्याला पटत नाही ते करत नाहीत। त्याच्यावरती नावं ठेवतात हजारो प्रकारची आणि हजारो प्रकारे त्याला दोष देतात। पण दोष निवारण करण्यासाठी हा एक चातुर्मासमधला पहिली आषाढी एकादशी आहे। ही आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीपर्यंत या कालावधीमध्ये चातुर्मास म्हणून हा एक धार्मिक विधी पाळला जातो। ह्या आषाढी एकादशीनंतर श्री विष्णू श्रीसागरामध्ये शेषनागावर असे हात ठेवून, डोक्यावर असे हात ठेवून अर्धनिद्रेमध्ये असतात, कारण झोपलेले असतात। त्यांना ती एक विश्रांतीचा त्यांना आदेश असतो, तेव्हा ते विश्रांती घेतात। ते अगदी कार्तिकी एकादशीपर्यंत, आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीपर्यंत श्री विष्णू हे शेषनागावर बसून निद्रेमध्ये गेलेले असतात। तेव्हा ह्या सगळ्या जगाचा भार श्री महादेव शंकर सांभाळत असतात त्या कालावधीमध्ये। आणि त्याच्यानंतर हा चातुर्मास कसा करतात तो सांगते। हा पंढरपूरची वारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी संप्रदाय, वारकरी लोक, आपले सर्व वारकरी बंधू हे ह्या पंढरपूरच्या वारीला चालत जातात। दरवर्षी याच्यामध्ये खेपेला जातच असतात। पण ही जी यात्रा असते, ही जी एकादशी असते, या दिवशी पायी लोक जातात। ते अगदी पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या दिवशीच, त्याच्या आधी किंवा त्याच दिवशी टच होतात, असं हे आख्यायिका आहे आणि हे सत्य परिस्थिती आहे। तेव्हाच ती लोक तिथे जातात आणि तेव्हाच आषाढी एकादशीचा गजर होतो। जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, विठ्ठल 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 विठ्ठल, असा हा जो गजर आहे तो सुरू होतो। अखंड लोक ह्या आनंदात ह्या सागरामध्ये धुमधुमत नाचत गाजत जात असतात।
त्या विठ्ठल श्री विठ्ठलसुद्धा किती त्यांची परीक्षा घेतात बघा. माझ्यासाठी जे कोणी धावत येईल, जे कोणी काय काय करेल, त्यासाठी मी सदैव उभा आहे ह्या विटेवरी, कर कटेवरी घेऊन या. असंच आहे. त्याप्रमाणे श्री विठ्ठलसुद्धा वारकरी लोकांसाठी धावत येतात. खरी जर श्रद्धा असेल, खरी जर भावनिकता असेल, खरी जर भक्ती असेल, तर श्री विठ्ठल नक्कीच येतात आणि नक्कीच आपल्या सर्वांना दर्शन देतात. ते खरंच आहे, हे दर्शन देतात म्हणजे देतात. कुठल्याही रूपात येऊन ते दर्शन देतात, कुठल्याही रूपामध्ये येऊन आपल्याला सारथी बनतात श्री विठ्ठल. होय. या दिवशी उपास करणं म्हणजेच एक आपल्या नामस्मरण करणं उपासाचं. आणि या उपासाच्या दिवशी अन्नाचा कण न घेता मनावर संयम ठेवणं, मनावरती संयम ठेवून भावनिकता, सांस्कृतिकता, आपली जी जोपासना आहे ती सांभाळणं, हे या उपासामध्ये आपल्याला समजून येतं. सहनशीलता झाली पाहिजे. कारण काही लोक बघा उपास करतात आणि खिचडी खातात, केळी खातात, वेफर्स खातात, उकडलेली रताळी खातात, बटाटे खातात, शेंगदाण्याची खिचडी, म्हणजे उपमा, भगर वगैरे असं बरंच काही खात असतात. पण ती उपास पोटाला म्हणजे एक प्रकारची विश्रांती असते. आपण बरंच काही करत असतो पण आपल्याला ती विश्रांती मिळत नाही. म्हणून ही एक अशी म्हणजे ही एकादशी या महिन्यातल्या असतातच असतात, पण ही जी एकादशी असते ना, फार महत्त्वाची असते. त्या दिवशी आपल्या मनावर ताबा ठेवणं शिकवते, सहनशीलता वाढवण्यासाठी आपल्याला शिकवते. हेच या एकादशीचं सगळ्यात मोठं आणि फार मोठं महत्त्वपूर्ण संस्कार धर्म आहे. आणि हा आपण धार्मिक धर्म पाळत असतो आणि सर्वांनी हा धर्म पाळावा. धार्मिक विधी आपला आहे तो पाळावा. आपले उपास काय असतील ते ह्या एकादशीच्या दिवशी अगदी श्रद्धेने, निष्ठेने करा. सगळ्यांना श्री विष्णू, श्री विठ्ठल हे सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनाच ताकद देतात आणि उपासाची आपल्याला महती पण देतात आणि उपास आपला सफल होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. धन्यवाद. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? धार्मिकतेबद्दल आजचा मी हा खास विषय घेतलेला आहे की गुरुपौर्णिमा हा आणखीन एक आहे. आषाढी एकादशी ही एक पहिली आपली एकादशी ह्या जुलै महिन्यातली. जूनमध्ये वडाची पूजा केली जाते, वड पौर्णिमा असते. त्याचप्रमाणे आषाढी एकादशीसुद्धा जुलै महिन्यात येते आणि गुरुपौर्णिमासुद्धा जुलै महिन्यातच येते. हा जो महत्त्वाचा कार्यक्रम आहे आपल्या या कार्यक्रमाला सगळ्यांना ताकद मिळते. सगळ्यांचं भविष्य, सगळ्यांचे जी काही इच्छा आहे, जी काही भावना आहे, जी काही मानसिकता आहे, जे काही त्यांचे कर्जाचं ओझं असेल किंवा जे काही असेल ते सगळं पार होऊ दे, सुख समाधान लाभू दे. हे विठ्ठला सर्वांची इच्छा पूर्ण कर. कारण हे कलियुग आहे आणि ह्या कलियुगात तुमचा अवतार आहे. अजूनही लोक कलियुगामध्ये आहेत. त्या कलियुगामध्ये त्यांना सत्यता ही जाणीव झाली पाहिजे. यासाठी तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा, हीच आमची इच्छा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल.